या बातमीचे प्रायोजक आहे पिंडीपोल हॉस्पिटल, साईबाबा चौक, न्यू पाचापेठ, सोलापूर. नमस्कार, मी योगीन गुर्जर, सोलापूर विकास मंचचा एक सदस्य. व्यसनाधीनता ही अनादी काळापासून सुरू आहे, पण त्याच्यावरती कुठेतरी नियंत्रण हे आणलंच पाहिजे. पण प्रत्येकाला वाटतं की हे काम शासन प्रशासन यांनी केलं पाहिजे. वास्तविक हा समाजाचा विषय आहे. पोलीस किंवा शासन किंवा प्रशासन 24 तासात बंद करू शकते वगैरे या गोष्टीकडे मी जाणार नाही. कारण मी व्यसन करत नाही आणि कुठलेही शासन प्रशासन किंवा समाज माझ्यावरती व्यसन करा म्हणून जर बंधन आणू शकत नाही, दबाव आणू शकत नाही, तर इतर लोक का व्यसनाधीन होत आहेत हा मोठा प्रश्न आहे. तर हा व्यसन हा जो काही प्रश्न आहे हा मुळात समाजाचा प्रश्न आहे आणि समाज माध्यमांनी आणि इतर मीडियांनी हा प्रश्न सोलापुरामध्ये उचलून धरलेला आहे. त्याबद्दल मी त्यांचे सर्वप्रथम अभिनंदन करतो. व्यसन करू नये याच्याबद्दल अनेकांनी अनेक वर्ष, अनेक शतकं, अनेक दशकं बोलत राहिलेले आहेत, तरी सुद्धा व्यसनाधीनता ही वाढत चाललेली आहे. याच्यावरती जर नियंत्रण आणायचं असेल तर सातत्याने प्रबोधन करत राहणे हा एवढा एकमेव इलाज आहे. आणि याबद्दल मी लोकप्रधान न्यूजचे आणि सोलापुरातले सर्वच मीडियाचे मी सर्वप्रथम अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो. आता याच्यामध्ये फार मोठं अर्थकारण आहे. आपण आपल्या पैशांनी दुखणं विकत घेतोय आणि दुसऱ्यांना जगवतोय याचा सर्वप्रथम विचार केला पाहिजे. आपल्यावरती पानटपरीवाले जगतात, डॉक्टर मंडळी जगतायत, फार्मा कंपन्या जगतायत, तर त्यांना जगवण्याची जबाबदारी माझी आहे का हा जर प्रत्येकाने आधी सर्वप्रथम विचार करावा. आता फेब्रुवारी महिना आहे, 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती आहे. आपण फार मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा करणार आहोत. हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यासाठी शिवाजी महाराजांनी ज्या मावळ्यांना हाताशी धरून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली ते मावळे जर व्यसनाधीन असले असते तर हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली असती का हा 19 फेब्रुवारी मध्ये त्या जल्लोषात सामील होणाऱ्या प्रत्येक युवकांनी विचार करावा. त्याच्यानंतर 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांची जयंती साजरी होणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जे व्यसन होतं ते व्यसन प्रत्येक तरुणांनी लावून घ्यावं असं मी तुम्हाला आवाहन करेन. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कसलं व्यसन होतं? त्यांना वाचनाचं व्यसन होतं, त्यांना अभ्यासाचं व्यसन होतं. समाज माझा हा कसा पुढारेल, कसा प्रगती पथावर जाईल याचा ते सातत्याने विचार करत होते. त्यांना माझी पुढची पिढी, येणारी पिढी किंवा भावी पिढ्या ह्या व्यसनाधीन होतील असं जर त्यांना एक सेकंद जरी वाटलं असतं तर त्या महामानवानी हा सगळा खटाटोप केला नसता. तर त्यांची तरी तुम्ही बूज राखावी. त्यांच्या कार्याची, त्यांनी घेतलेल्या मेहनतीची, त्यांनी केलेल्या त्यागाची, वास्तविक अमेरिकेचा सुद्धा राज्याध्यक्ष होण्याची ज्यांची पात्रता होती असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे व्यसन होतं ते तरुणांनी लावून घ्यावं. त्यांनी हे बाकी गुटखा, मावा, दारू वगैरे ह्या व्यसन सोडून त्यांनी वाचनाचं व्यसन लावून घ्यावं, त्यांनी अभ्यासाचं व्यसन लावून घ्यावं. त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी किती डिग्र्या मिळवलेल्या आहेत हे लिहायचं म्हणलं तर एक पान पुरणार नाही. तर तुमच्याकडे तेवढ्या डिग्र्या आहेत का? तेवढ्या डिग्र्या प्राप्त करा, त्यांच्यासारखं वाचन करा, त्यांच्यासारखा अभ्यास करा, मग तुम्ही खुशाल वाटेल तेवढी व्यसनं करायला तुम्ही मोकळे आहात. एवढंच मी ह्या क्षणी सांगतो तुम्हाला. आणि तुमच्याकडे जर समोर दिसतंय आज सोलापुरातले जवळपास 60 ते 70% तरुण हे व्यसनाधीन होत चाललेले आहेत. सावकाराकडे कर्जबाजारी होत चाललेले आहेत. कुटुंबाची वाताहत होतीये, त्यांच्या मुलाबाळांची वाताहत होतीये. मुलं बाळ मोठं उच्च शिक्षण घेऊ शकत नाहीत फक्त तुमच्या एका व्यसनामुळे. माझ्या ह्या मुलाखतीमुळे एक व्यक्ती जरी विचार करू शकला, एकाचं जरी व्यसन सुटलं तरी सुद्धा खूप काही आहे. पवित्र कुराणामध्ये प्रेषित मोहम्मद पैगंबरांनी सुद्धा व्यसनाच्या विरोधात सांगितलेलं आहे. मी संपूर्ण मुस्लिम बांधवांना, मुस्लिम युवकांना सुद्धा मी आवाहन करेन की इतर वेळेस तुम्ही जर अल्लाहचं नाव घेत आहात, खुदाचं नाव घेत आहात, तर व्यसन करताना सुद्धा तुम्ही पवित्र कुराणाची आठवण काढा.
म्हणजे व्यसन तुमच्याकडनं आपोआप सुटून जाईल. तर सोलापूर विकास मंच असेल किंवा इतर अनेक सामाजिक संस्था, सोलापुरातील बेरोजगारी असेल, जिल्ह्याचा विकास असेल, शहराचा विकास असेल किंवा व्यसनाधीनता जी वाढत आहे, मावा गुटखा बंद करा म्हणून मागणी करत आहे. प्रशासन ह्याच्याकडे कसं गंभीर दखल घेतलं पाहिजे? प्रशासनानं काय केलं पाहिजे मावा गुटखा बंद करायसाठी? सोलापूर विकास मंच पहिल्यापासून 3M म्हणजे मावा, मटका आणि मिरवणूक याच्या विरोधात आम्ही सातत्याने आवाज उठवत आहोत. जमेल त्या व्यासपीठावरती आम्ही बोलत आहोत. जिथे शक्य आहे तिथे आम्ही हा प्रश्न उपस्थित करत आहोत. आणि प्रशासनाबद्दल जर म्हणाल तर मी आधी पण सांगितलं की मुळात हा विषय व्यसनाधीनता हा विषय हा वैयक्तिक आहे, प्रशासनाचा नाही. त्यामुळे आणि एक मात्र खरं आहे की पोलिसांनी आणि प्रशासनाने जर मनात आणलं तर पुढच्या 24 तासात मावा गुटखा विक्री बंद होऊ शकते. मग ती दुसऱ्या पद्धतीने सुरू होते. जसं गुटखा बंद केलं, त्यांनी 2 वेगवेगळ्या प्रकारचे मसाले तयार केले, तर असं काहीतरी होईल आणि ऑनलाईन विक्री सुरू होईल, डोर डिलिव्हरी सुरू होईल. जी गोष्ट आज 10 रुपयाला मिळते ते 30 आणि 40 रुपयाला मिळायला सुरुवात होईल. ज्या गोष्टी सरकार बंदी आणते त्या वाममार्गाने, गैरमार्गाने, काळ्या बाजारातनं उपलब्ध होतातच. म्हणून मी सातत्याने जे जोर देतोय की हा समाज प्रबोधनाचा विषय आहे. इवन शुक्रवारच्या नमाजानंतर मशिदीमध्ये मुल्ला मौलवींनी याच्यावरती प्रबोधन करावं. जे साधू संत आहेत, टीव्हीवरती जे सातत्याने जे आपण वेगवेगळे चॅनल्स पाहतो, जे सनातन धर्माशी वगैरे निगडीत आहेत, त्यांनी सुद्धा सनातन व्यसनाच्या विरोधात ते सुद्धा सांगत आहेत. तर हे व्हायला पाहिजे. सातत्याने प्रबोधन हा एवढा एकच मार्ग आहे. हो, मग हे तरुणांनी आणि व्यसन करणाऱ्यांनी विचार केला पाहिजे की मी जी काही कमाई करतोय, घाम गाळून मी जो काही पैसा कमवतोय, तो माझ्या घराच्या उन्नतीसाठी, माझ्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी आणि माझी मुलं उच्च शिक्षण घ्यावीत यासाठी मी पैसे कमवतोय का गुटखा विक्री करणाऱ्याचं टपरी चालली पाहिजे, पोलिसांना हप्ते मिळायला पाहिजेत, कॅन्सर स्पेशालिस्ट डॉक्टर यांचं उत्पन्न वाढलं पाहिजे, त्यांनी जे मोठमोठ्याले हॉस्पिटल्स बांधलेले आहेत त्याचे EMI फिटले पाहिजेत का, ही जबाबदारी माझी आहे का माझ्या कुटुंबाची उन्नती ही माझी जबाबदारी आहे. असा जर ह्या पद्धतीने विचार केला तर मला वाटतं की निश्चितपणे व्यसन सुटायला मदत होईल. किंवा बाहेरचे जे लोक येतात, एकंदरीत जे मावा गुटखा खाणारे लोक असतील, रस्त्यावर जाताना मागे कुठेही न होता सुटतात, कुठेही घाण करतात, तर बाहेरच्या लोकांची काय प्रतिक्रिया असते सोलापूरचे चित्र बघून? आता मी देशात परदेशात अनेक ठिकाणी फिरलेलो आहे. तर हा प्रकार फक्त सोलापुरात आहे अशातला भाग नाहीये. हा भारतातल्या जवळपास प्रत्येक गावामध्ये ह्याच पद्धतीने कमी अधिक प्रमाणात थोडीशी कुणीतरी लाच ठेवत असेल एवढंच आहे. अदरवाईज तुम्ही मुंबईमध्ये जावा, अहमदाबादला जावा, दिल्लीत जावा, कुठेही जावा, तुम्हाला पान खाऊन थुंकणारी, गुटखा खाऊन थुंकणारी लोक ही तुम्हाला आढळून येतातच येतात. जर कुणाला दिसत नसतील तर त्यांनी फुट ओव्हर ब्रिज वगैरे तिथे कॉर्नरला त्यांनी बघावं. सगळीकडे हे अशाच पद्धतीने चालू आहे. सोलापूर फक्त थोडं जास्त बदनाम आहे एवढंच आहे. अदरवाईज पुण्यामध्ये पण कमी अधिक प्रमाणामध्ये हीच परिस्थिती आहे. पण जे थुंकतात तो फक्त थुंकी बाहेर पडते असं नाही, तर त्याच्यातनं अनेक विषाणू जे हवेमध्ये पसरतात आणि इतरांना बाधा होते. जसं एक सिगरेट पिणारा व्यक्ती हा ऍक्टिव्ह स्मोकर म्हटला जातो आणि तो जे धूर बाहेर सोडतो त्याच्यामुळे 10 लोकांना त्रास होतो, ज्याला पॅसिव्ह स्मोकर म्हणतात. म्हणजे मी सिगरेट न ओढता सुद्धा त्याचे दुष्परिणाम मात्र मला भोगावे लागतात. तर गुटख्याच्या बाबतीत, माव्याच्या बाबतीत सुद्धा असंच आहे. सोलापूर विकास मंच प्रयत्न करणार ना? निश्चितपणे सोलापूर विकास मंच पहिल्या दिवसापासून मावा, मटका, मिरवणूक याच्याबद्दल बोलत आहे आणि जिथे जमेल आणखीन जनजागृती आम्ही तीव्र करूयात. डेंटल मेडिकल कॉलेज आहे किंवा इतर मेडिकल कॉलेजेस आहेत, यांच्या सुद्धा सहकार्याने आम्ही जमेल त्या व्यासपीठावरती याच्या विरोधात आम्ही आवाज उठवत राहणारच आहोत. गुणवत्तापूर्ण आधुनिक रुग्णसेविकेची नवी भाषा. रुग्णांना सेवा देण्यासाठी आपल्या सोलापूर शहरात नावाजलेले सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे डॉक्टर श्रीनिवास S. पिंडीपोल यांचे पिंडीपोल हॉस्पिटल. आमच्या हॉस्पिटलच्या सुविधा
50 बेडचे सुसज्ज हॉस्पिटल, 24 तास तातडीची सेवा, अद्ययावत ICU, आंतररुग्ण विभाग IPD, सुपर डिलक्स रूम, स्पेशल रूम, मॉड्युलर OT, लॅप्रोस्कोपी व जनरल सर्जरी, तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन, मूळव्याध ऑपरेशन विना ॲडमिट विना टाके आणि 24 तास मेडिकल सेवा. आमचा पत्ता मुख्य शाखा 1 साईबाबा चौक, न्यू पाच्छापेठ, सोलापूर. संपर्क 0217 26 51 933. शाखा नंबर 2 जुना विडी घरकुल, सोलापूर. संपर्क 76 20 85 98 23.